पुष्पौषधीमध्ये आम्ही असं म्हणतो की स्वभावाला औषध नाही, हे आमच्या दृष्टीने वाक्य चुकीचं आहे. येस. आता ह्या धावपळीच्या जीवनामध्ये स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन हे जास्त वाढलंय. यावरती ना लोक बाहेरून औषध वगैरे घेऊन त्याचे साईड इफेक्ट्स पण होतात. पुष्प औषधीमध्ये काही आपली रेमेडी आहे का त्या? खरंच खूप भयंकर अशा आपण स्टेजला बघू शकतो की लोकांचा वाढता एक स्ट्रेस म्हणा किंवा काळजी जी सगळी असते, या सगळ्यामुळे आपण खूप कॉमन झालं आणि खूप वाईट वाटतं सर मला की छोटी छोटीशी मुलं आता डिप्रेशनमध्ये जाताना आपण बघतो. मॅम, बऱ्याच जणांना फोबिया असतो, म्हणजे लिफ्टमध्ये गेलो तर बंद होऊन जाईल मी, हो. हे फोबिया. परत कोण कारमध्ये बसायलाच घाबरतं, कोण ट्रेनचा प्रवास नाही तर फ्लाईटचा प्रवास करायला घाबरतं. हा फोबिया आहे. सो हा फोबिया दूर करण्यासाठी काही औषध आहे? तुमचा हा जो फोबिया आहे हा पूर्णपणाने जाऊ शकतो सर, पूर्णपणाने. काही मुलांना हा पण प्रॉब्लेम सर आपण बघतो की सगळं आठवत असतं, माहिती असतं, अभ्यास इतका छान झाला असतो, पण परीक्षेचा तो सगळा एक वातावरण ते बघितलं की ते ब्लँक होतात, आयत्या वेळेला ब्लँक होतात मुलं. माझ्या मुलीला ही सवय होती की मॅथ्स मध्ये ती कायम एक स्टेप बाय स्टेप आपण मॅथ्स जे सॉल्व्ह करतो एखादं त्यातलं असं, हा, तर वरून एखादी जी एक फिगर असेल ती कॅरी फॉरवर्ड करताना खालती ती चुकायची. सो या सिली मिस्टेक्स आहेत सर. तर या सिली मिस्टेक्स वरती सुद्धा आपल्याकडे खूप छान औषधं आहेत. ह्याच्यावर एक्सपिरियन्स काय अनुभव आहेत जे तुम्ही? आणि 7 वर्ष सर तो मनुष्य झोपलेला नव्हता. ते म्हणाले मला झोपच येत नव्हती आणि मग मी त्यांना एक औषध दिल्यावरती त्यांना सांगितलं की तुम्ही हे घ्यायला सुरुवात करा. आणि सर लिटरली तुम्हाला सांगते 24 तासांनी बरोबर त्या व्यक्तीचा मला पुन्हा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम मी 7 वर्षांनंतर आज पहिल्यांदा असं झालंय की मी रात्री 10 वाजता झोपलोय आणि पहाटे 3:30ला मला जाग आली. मॅम, मला एक प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना ना गिल्ट वाटतो स्वतःचा. ह्याच्यामध्ये पण ना बरेच वर्ष लोक अडकून असतात. ह्यावर काही रेमेडी आहे?